राज्यातल्या नगरपंचायतीच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अगदी शेवटचे काहीच दिवस या निवडणुकांच्या मतदानासाठी उरले आहेत. राज्यात सत्तेत असणारी महायुती या निवडणुकीत जोरदार प्रचार करत आहे. महायुतीतील तिन्ही मुख्य पक्ष म्हणजेच भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट अगदी घराघरात जाऊन प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार साधारण राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सभा घेत आहेत. एवढंच नाही तर राज्यात एकत्र सत्तेत असताना सुद्धा तिन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते रोजच एकमेकांवर जहरी टीका करत आहेत. कुठे एकनाथ शिंदे भाजपवर टीका करताना अहंकारानं रावणाची लंकासुद्धा जाळली असं म्हणत आहेत, तर त्याला उत्तर देताना आम्हीच तुमची लंका जाळू असं फडणवीस म्हणत आहेत. कुठे भाजपच्या राजन पाटलांचे चिरंजीव थेट अजित पवारांना आव्हान देत आहेत, तर त्यांना उत्तर देताना अजित पवार सगळ्यांची मस्ती जिरवली जाईल असं म्हणत आहेत. कुठे निलेश राणे आपले सख्खे बंधू मंत्री निलेश राणे यांच्यावर टीका करत आहेत, तर त्याला उत्तर देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणत आहेत. या 2 तारखेनंतर काय होणार आहे हे रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या पक्षालाच माहीत आहे. पण एवढा सगळा राडा होत असताना या निवडणुकांत राज्यात विरोधात असणारी महाविकास आघाडी मात्र कुठेच दिसत नाही आहे. अगदी प्रचाराचे शेवटचे दिवस राहिले असतानासुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे गट, राज ठाकरे यांची मनसे, महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट कुठेच प्रचार करताना दिसत नाही आहेत. नक्की महाविकास आघाडीतील या पक्षांनी काय स्ट्रॅटेजी केली आहे आणि येणाऱ्या महापालिका निवडणुका ठाकरे बंधू आजपर्यंत लढले नाहीत एवढ्या ताकदीने लढणार आहेत का? आता शरद पवार नक्की कोणता डाव टाकतील आणि या निवडणुकात काँग्रेसची नक्की काय भूमिका असेल, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. राज्यात तब्बल 8 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. मागच्या निवडणुकांवेळी राज्यात 15 वर्षाच्या सत्तेनंतर परिवर्तन झालं होतं. राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत होते, पण मागच्या निवडणुकीवेळीसुद्धा राज्यात सगळेच पक्ष स्वबळावर लढले होते. अगदी मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपनं स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. पण पुढच्या 8 वर्षांत राज्यातलं राजकारण पूर्णपणे म्हणजे 180 डिग्रीने फिरलेलं आहे. 2019ला शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांत उभी फूट पडली. शिवसेनेत एकनाथ शिंदे गटानं आणि राष्ट्रवादीत अजित पवार गटानं भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. मागच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा तिन्ही पक्ष राज्यात सत्तेत आले. आता या नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांमध्ये सुद्धा तिन्ही पक्ष आपला सगळा जोर लावत निवडणुका लढवत आहेत. पण निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू काँग्रेस आणि शरद पवार कुठेच दिसत नाहीत. ठाकरे बंधूंनी तर राज्यात बहुतांश ठिकाणी आपले उमेदवारसुद्धा उभे केलेले नाहीत. शरद पवार गटाने तरी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद कायम ठेवण्यासाठी उमेदवार उभे केले आहेत. पण काँग्रेस आणि दोन्ही ठाकरे बंधू राज्यात कुठेच प्रचार करताना दिसत नाहीत. मागच्या वर्षभरापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा सुरू होत्या. आता या सर्व चर्चांना खऱ्या ठरवत दोन्ही ठाकरे बंधू तब्बल 18 वर्षानंतर एकत्र येत निवडणुका लढवणार आहेत. आगामी महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवतील अशी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घोषणा केली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला 9 जागा मिळाल्या, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या गटाला 7 जागा मिळाल्या. पुढे विधानसभेत आपले सरकार स्थापन होईल असा विश्वास उद्धव ठाकरेंना होता, पण त्यांना फक्त 20च जागा मिळाल्या. तर एकनाथ शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या. तेव्हापासून उद्धव ठाकरे गट राज्यातल्या राजकीय स्पर्धेत काहीसा मागे पडला. विधानसभेच्या निवडणुकांनंतर ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला आहे. तर राज ठाकरे यांनी मागच्या लोकसभा निवडणुका न लढवता भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पुढे विधानसभेत राज ठाकरेंना कमीत कमी 10 जागा तरी मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण पक्ष स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या मनसेला 0 जागा मिळाल्या आहेत. अगदी मुलगा अमित ठाकरे यांचासुद्धा पराभव झाला. तेव्हापासून ठाकरे बंधू राज्यात स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. पण त्यांची ही धडपड या नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांमध्ये कुठेच दिसली नाही. सध्या दोन्ही ठाकरे बंधूंनी त्यांचा सर्व फोकस मुंबई महापालिकेवर केला आहे. राज्यात महापालिका निवडणुकांची अजूनही घोषणा झालेली नाही. या महापालिका निवडणुकांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकासुद्धा ठाकरे बंधू पूर्ण ताकदीने लढवतील अशी शक्यता कमीच आहे. पण शरद पवार गट मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढू शकतील. यातही शरद पवार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण ताकदीनेशी निवडणुका लढवू शकतात. सध्या शरद पवार गटानं मराठवाड्यात
आणि पश्चिम महाराष्ट्रात काहीच ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. पण शरद पवार, जयंत पाटील किंवा सुप्रिया सुळे यांसारखे पवार गटाचे महत्त्वाचे नेते कुठेही राज्यात प्रचार करताना दिसत नाहीत. तर काँग्रेस आणि त्यांचे नेते नक्की कुठे आहेत असा प्रश्न त्यांच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनीसुद्धा त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे चिन्ह असलेले पंजा गायब केले आहे. तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विदर्भातच गुंतले आहेत. एकीकडे भाजप, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट संपूर्ण राज्यात निवडणुका लढवत असताना राज्यातील विरोधक मात्र निवडणुकीतून गायब आहेत. पण दोन्ही ठाकरे बंधूंनी आतापासूनच मुंबई महापालिकेची तयारी सुरू केली आहे. भाजपनं कोणत्याही परिस्थितीत यावेळेस मुंबईवर सत्ता मिळवायचीच असा चंगच बांधला आहे. मागच्या निवडणुकीवेळी शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षांनी मागच्या वेळेससुद्धा स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. तर राज ठाकरेंना 8 जागा मिळाल्या होत्या. पुढे भाजपनं शिवसेनेला पाठिंबा दिला आणि मुंबईत पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आली. पण मागच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. अगदी 25 वर्ष शिवसेना युतीत सडली असं वक्तव्यसुद्धा उद्धव ठाकरेंनी केलं होतं. पण आता शिवसेनेचे 2 तुकडे झाले आहेत. यात मुंबईतील अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात आणि भाजपात गेले आहेत. त्यात काँग्रेसनं मुंबईत आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं हा उद्धव ठाकरेंना अजून एक सर्वात मोठा धक्का बसला आहे. मुंबईत काँग्रेसची अल्पसंख्याक समाजावर चांगलीच पकड आहे. मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं एकत्र लढवल्या होत्या. दोघांनाही एकमेकांच्या मताचा नक्कीच फायदा झाला होता. पण आता काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केल्यानं उद्धव ठाकरे यांनीसुद्धा काँग्रेसला सोबत न घेता निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीतील या दुफळीचा सर्वात मोठा फायदा महायुती आणि त्यातही भाजपला होणार आहे. चर्चा होण्याआधीच काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केल्यानं महाविकास आघाडीत सध्या नाराजी आहे. काँग्रेसनं राज ठाकरेंना सोबत घेण्यास विरोध केला आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आम्ही महायुती म्हणून एकत्र लढवू अशी घोषणा केली आहे. त्यामुळं एकीकडे महायुतीतील तिन्ही पक्ष मुंबईत एकत्र निवडणुका लढवतील, तर दुसरीकडं त्यांच्यासमोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असतील. तसेच शिवसेनेत फूट पडल्यानं एकनाथ शिंदे हे किती प्रमाणात उद्धव ठाकरेंची मतं महायुतीकडे खेचतात यावरसुद्धा या निवडणुकीची गणितं अवलंबून असणार आहेत. काँग्रेसनं शरद पवार यांना त्यांच्यासोबत निवडणुका एकत्र लढवण्याची विनंती केली आहे. पण शरद पवार यांनी मात्र ठाकरे बंधूंसाठी अनुकूलता दाखवली आहे. मुंबईत शरद पवार यांची मोठी अशी ताकद नाही. मात्र अल्पसंख्याकांचं मतदान मिळवण्यासाठी शरद पवार ठाकरे बंधूंसाठी नक्कीच निर्णायक ठरू शकतात. त्यामुळं ठाकरे बंधू आतापासूनच महापालिकेचा प्रचार करत आहेत. राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. यात उद्धव ठाकरेंनीसुद्धा त्यांच्यासोबत एकाच मंचावर येऊन मराठी मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळं मुंबई महापालिका मराठी विरुद्ध परप्रांतीय अशी होण्याची दाट शक्यता आहे. पण हा मुद्दा भरकटवण्यासाठी भाजपकडून हिंदू मुस्लिम मुद्दा पुढे केला जात आहे. निवडणुकीत हिंदू मुस्लिम झाल्यास ठाकरे बंधूंना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. 1995 पासून 1992 ते 95चा अपघात वगळता मुंबईवर शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. मराठी मतांसह गुजराती मतांवर अनेक वर्ष शिवसेनेची पकड राहिलेली आहे. पण यावेळेस उद्धव ठाकरेंना निवडणूक जरा जास्तच जड जाणार आहे. कारण फुटीनंतर शिवसेनेच्या मतांमध्ये सुद्धा फूट पडलेला आहे. त्यामुळं आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी यावेळेस दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. पण असं असलं तरी भाजपलाही ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नक्की जाणार नाही. उद्धव ठाकरेंप्रती सामान्य मुंबईकरांमध्ये भावनिक वातावरण दिसत आहे. त्यातही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मराठी मतदारांमध्ये संवेदनशीलता जाणवत आहे. त्यामुळं ठाकरे बंधूंच्या एकत्रित शक्तीचा आणि भावनिकतेचा भाजप आणि महायुतीला सामना करावा लागणार आहे. नगरपालिका आणि नगर परिषदा निवडणुकात लक्ष न देता ठाकरे बंधू आणि शरद पवारांनी त्यांचा सगळा फोकस जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकांवर केला आहे. ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या स्ट्रॅटेजीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ठाकरे बंधू मुंबई महापालिका जिंकण्यात यशस्वी होतील का? तर शरद पवार आता नक्की कोणता नावा डाव टाकतील? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.